देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे लारविन्दारयतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। सर्वांना सादर जय श्री कृष्ण। दुसरा अध्याय सुरू आहे आपला आणि दुसऱ्या अध्यायातले आत्मतत्वज्ञान याबद्दल सुरू असताना भगवंतांनी सांख्य योगाद्वारे भराभर ज्ञान देण्यासाठी सुरुवात केलेली आहे। अर्जुनाला झालेला जो विषाद आणि त्यातून उद्भवलेला त्याची जी मानसिक अवस्था जी झालेली आहे त्यातून त्याला बाहेर करण्यासाठी ज्ञान देण्याचं कार्य भगवंतांनी या अध्यायात केलं आहे। आणि हे कार्य सुरू असताना अत्यंत सुंदर अशी समर्पक उदाहरणं दिलेली आहेत आणि या उदाहरणांच्या माध्यमातून आत्म्याचं वर्णन गुणवर्णन केलेलं आहे। बघूया 22वा श्लोक। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरः अपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि। यथा नरः जीर्णानि वासांसि विहाय, यथा म्हणजे ज्याप्रमाणे नरः माणूस जीर्णानि वासांसि विहाय जीर्ण वस्त्र, वास म्हणजे वस्त्र वसनम, विहाय म्हणजे टाकून, अपराणी नवानी गृह्णाती अपराणी म्हणजे दुसरी नवीन वस्त्र धारण करतो, तथा त्याचप्रमाणे देही जीर्णानी शरीराणी विहाय अन्यानी नवानी संयाती, त्याचप्रमाणे देही म्हणजे देहात असलेला आत्मा जीर्ण शरीर सोडून अन्य नवीन शरीर धारण करतो, म्हणजे जीवात्मा हा नवीन शरीर धारण करतो। ज्याप्रमाणे एक सरळ अर्थ बघूया, ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्र टाकून देऊन दुसरी नवीन वस्त्र घेतो त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीर टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो। गीतेतला अत्यंत प्रसिद्ध असा हा श्लोक। माणूस जुनी जीर्ण वस्त्र टाकून नवीन वस्त्र ज्याप्रमाणे धारण करतो त्याचप्रमाणे जीवात्मा देखील जुना जीर्ण देह सोडून अन्य नवा देह घेतो, हे सांगण्यासाठी हे उदाहरण घेतलेलं आहे। परंतु हे उदाहरण 3 ते 4 हजार वर्षांपूर्वीच्या भारतीय संस्कृतीतील त्यावेळच्या जीवन पद्धतीत अत्यंत साधी राहणी गृहीत धरून हे असं उदाहरण घेतलेलं आहे। हा श्लोक आपण सुरुवात केली होती की या श्लोकाद्वारे आपल्याला एक गोष्ट कळते की आवश्यकता आणि उपयुक्तता जेवढी असेल तेवढ्यापुरताच संग्रह करावा हेच योग्य आहे। उपभोगासाठी असलेली जी चंचलता आहे ती स्वीकारून वाटेल तसे पदार्थ त्याचा संग्रह करा, ते उपभोगा आणि ते त्यानंतर टाकून द्या। ही जी संस्कृती आहे, ही जीवन पद्धती जी आहे ही त्यावेळी नव्हती। फॅशन बदलली, नवीन नवीन कपडे येतात, ते नवीन कपडे चांगले वाटतात म्हणून ते घालायचे आणि नंतर मग ते पुन्हा काही काळानंतर ते टाकून द्यायचे। हे जे आहे ही वृत्ती त्यावेळी नव्हती आणि ती नसावी। आणि
आता आता तर आजकालच्या काळात आपण कपडे जीर्ण होण्यापर्यंत वाट कोणी बघतच नाही. कपडे नवीन का घ्यावे, किती घ्यावे याला देखील काहीच गणित नाही आहे. जगातील वस्तू या आवश्यक तेवढ्या उपभोगासाठी वापरणे या भूमिकेपासून पाहिजे तेवढ्या उपयोगासाठी वापरणे या भूमिकेमध्ये आता आता बदल होत चालला आहे. हा जो दृष्टांत किंवा हे जे उदाहरण आहे हे त्या काळातल्या संस्कृतीला असणारं जे साधेपणाचं उदाहरण आहे, म्हणून आपण पाहिलं पाहिजे आणि ते आपण आपलंसं केलं पाहिजे, जपलं पाहिजे, कारण की ती संस्कृतीच खरी आपली संस्कृती होती. तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. शरीर प्रत्येक वेळी जीर्ण म्हणजे वृद्ध होऊन जातं असं नाहीये. प्रत्येक वेळी जीर्ण झाल्यानंतरच ते शरीर माणसापासून सुटतं का, आत्म्यापासून सुटतं का असं नाहीये. कधी कधी तर तरुणपणी किंवा लहानपणी किंवा एवढंच काय, तर कधी कधी आईच्या पोटातलं मूल देखील एखाद वेळी जातं. मग जीर्णानी हा शब्द का वापरला आहे? त्याचं उत्तर असं आहे, जीर्ण या शब्दाचा इथे अर्थ निरुपयोगी आहे. अगदी नवीन कपडा आणला आणि समजा जर त्याला काही कारणाने त्याला तो फाटला तर तो पुन्हा नवीन शिवता येण्यासारखा जर नसेल तर आपल्याला हळहळ जरी वाटली तरी आपण तो कपडा टाकूनच देतो. तशाच पद्धतीने पुढे ज्या शरीराने कार्य जे करायचं आहे ते जर होऊ शकणार नसेल किंवा त्यात काही बिघाड झाला असेल तर जीवच ते शरीर सोडून देतो. लोक जीव गेला असं म्हणतात, पण वस्तुतः ते शरीर गेलेलं असतं, जीव कधी जातच नाही. या श्लोकामध्ये नवीन कपड्यांप्रमाणे जीव नवीन वस्त्र धारण करतो हे काव्यात्मक पद्धतीने सांगता सांगता एक सुंदर सिद्धांत दिलेला आहे, तो म्हणजे पुनर्जन्माचा सिद्धांत. नवीन नवीन जन्म घेणे, नवीन शरीरातून जीवन जगणे हे कशासाठी? तर प्रत्येक जन्मात एक आंतरिकरित्या उत्क्रांती होऊन ज्ञान विकसित होत जातं आणि अखेर पूर्ण ध्यानमयता येते. या ज्ञानमय अवस्थेला आपण मोक्ष असं म्हणतो. आणि ही ज्ञानमय अवस्था कशा पद्धतीने जाते ते तत्व जे आहे ते या श्लोकामध्ये त्याचं विवरण थोडक्यात केलेलं आहे. बदलणाऱ्या शरीरातल्या आत्मस्वरूपात बाह्य कोणत्याही कारणाने परिवर्तन घडून येत नाही, हे असंच पुढच्या श्लोकात देखील सांगितलंय. तो देखील अत्यंत प्रसिद्ध असा श्लोक आहे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि या श्लोकाची सुरुवातच आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला एक मोठा दृष्टांत आपल्याला आठवतो, एक कथा आठवते की गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 8व्या अध्यायामध्ये ब्रह्मगिरी गोसावी याला उपदेश करताना महाराजांच्या मुखातून देखील हा श्लोक आलेला आहे. गीतेतला हा श्लोक जो अत्यंत प्रसिद्ध आहे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, आत्म्यावर पंचमहाभूतांचा परिणाम होत नाही, आत्मा हा अज अमर आहे हे सांगण्यासाठी हा श्लोक आहे. एनम शस्त्राणि न छिन्दन्ति, एनम पावकः न दहति, एनम आपः न क्लेदयन्ति च मारुतः न शोषयति. एनम म्हणजे या आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाहीत. एनम पावकः न दहन्ति, याला पावक म्हणजे अग्नी, अग्नी पण जाळू शकत नाही. एनम आपः न क्लेदयन्ति, याला आपः म्हणजे पाणी, पाणी भिजवू शकत नाही. च मारुतः न शोषयति, आणि वारा सुकवू शकत नाही. समग्र अर्थ असा आहे, या आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाही, याला अग्नी जाळू शकत नाही, याला पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. एनम म्हणजे या आत्म्याला. नुसतं आत्म्याला जरी म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण इथे एनम हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे. कारण जो बोलतो त्याच्या शरीरात आणि त्याच्या शरीराच्या बाहेर सर्वत्र तो आत्मा अस्तित्वात आहेच. तसंच ऐकणाऱ्याच्या देखील जो ऐकतो आहे त्याच्या आत बाहेर आणि त्याच्या स्वला देखील व्यापलेला असा हा आत्मा आहे. ऐकणारा बोलणारा यांच्यातलं अंतरही तो व्यापून आहे. समजा बोलणारा आणि ऐकणारा हे दोघही जण समजा एकाच प्रकाश झोतात असतील तर बोलणारा ऐकणाऱ्याला ह्या प्रकाश झोतात आपण उभे आहोत असं म्हणू शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या सोबत युद्ध न करणे यावरून हा सगळा विषय सुरू आहे, ते बोलणारा ऐकणारा यांच्या सगळं दृष्टीच्या टप्प्यातच हे सगळे आहेत.
ते तत्व आपण दोघांना व्यापून आहे. तेच हे तत्व युद्धासाठी जे समोर उभे आहेत त्यांना देखील व्यापून आहे. ते तत्व आपलं स्वरूप आहे. त्याचं स्वरूप हे अविनाशीच आहे. त्यांच्यावर शस्त्र चालवली तरी ते नाश पावणार नाही. कारण त्याचं कारण काय, तर ते या श्लोकात सांगितलंय, याला शस्त्र तोडू शकत नाही आणि याला अग्नी जाळू शकत नाही. या दोन गोष्टी सर्वप्रथम सांगितल्या. कारण त्याचं असं की शस्त्र ही युद्धामध्ये सर्वात आधी वापरली जाणारी गोष्ट होती आणि त्यानंतर अग्निसहित दाहक अस्त्र वापरली जाणार होती. त्यामुळे ते वापरायला अर्जुनानी मागे पुढे बघू नये म्हणून त्यांचा सर्वप्रथम उल्लेख केलेला आहे. ही शस्त्र आणि अग्नी आत्म्याचा नाश करू शकतच नाही. त्यामुळे पुढे त्यांनी सांगितलंय, नच एनम क्लेदयती आपह न शोषयती मारुतः. याला आप म्हणजे पाणी भिजवू शकत नाही आणि वारा शुष्क करू शकत नाही. हे सांगण्यामागे कारण असं की युद्धाचा संदर्भ जर पाहिला तर सुरुवात त्याची बाणांच्या शस्त्रांनी होते. नंतर त्या पाठोपाठ दाहक अशी शस्त्र वापरली जातात. त्यानंतर वेळप्रसंगी पर्जन्यास्त्र म्हणजे पाऊस असणारं ते अस्त्र आणि मरुतास्त्र ती पण वापरली जाणार होती. तसंच प्रत्येक प्रलयकाळी सर्व पृथ्वी जलमय होते असा देखील एक समज आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता या सर्व गोष्टींचा तू मी आणि युद्धाला उभं राहिलेले हे सगळे लोक आहेत किंवा एकंदर हे जे काही विश्व आहे त्यातल्या अविनाशी तत्वावर काहीही परिणाम होत नाही. हे ही गोष्ट हे अर्जुना तू समजून घे असं कृष्णांना सांगायचं आहे. त्याचप्रमाणे तत्वदृष्टीने जर आपण बघितलं तर काय दिसतं की पृथ्वी, आप, तेज आणि वायू या महाभूतांचा आत्म्यावर परिणाम होत नाही. आकाशाचा तर नाहीच नाही. आत्मा जसा जन्म मृत्यू रहित आहे तसाच तो कशानेही परिणाम होणारा किंवा बदल होणारा अजिबातच नाही. शस्त्र म्हणजे कोणताही जड पदार्थ जो पृथ्वी रूप आहे. पावक हे तेजाचं रूप आहे. आप आणि म्हणजेच पाणी आणि मरुत म्हणजे वायू हे महाभूतांपैकी 4. पृथ्वी, आप, तेज, वायू यांचा या श्लोकामध्ये उल्लेख असला तरी सावधपणे आकाशाचा उल्लेख केलेला नाही. कारण या एखाद्या शरीराची या 4 तत्वांनी एखाद वेळी हानी करता येते. पण आकाश हे तत्व जे असं आहे की ज्याला कोणी मारू शकत नाही आणि दुखवू पण शकत नाही. समर्थांनी साधूंचं लक्षण सांगताना त्याला आकाशाची उपमा दिलेली आहे. मृदूपणे जैसे गगन तैसे साधूचे लक्षण, या कारणे साधू वचन कठीण नाही. दासबोधामधली ही एक ओवी आहे. पंचभौतिक सृष्टी ही जी आहे ही या तत्वांवर आधारित असते आणि हे तत्व पंचमहाभूतापेक्षा सूक्ष्म, सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक आहे. कोणतं तत्व, तर आकाश तत्व. त्यातला एक पृथक घटक पूर्णाचा नाश कसं काय करेल? लाट जशी सागराचा नाश करू शकते का? नाही. त्याचप्रमाणे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही जी तत्व आहेत या कुठल्याही तत्वाद्वारे आत्म्याचा नाश होऊ शकत नाही. पुढचा श्लोक बघूया, 24वा. आत्म्याचं गुणवर्णन करताना पुढे भगवंत सांगतात, अच्छेद्योयमदाहो दाह्योयम अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुर् अचलोऽयं सनातनः. अच्छेद्यः अयम् अदाह्यः अयम् अक्लेद्यः अशोष्यः एव च नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलः अयम सनातनः. अयम अयम म्हणजे हा म्हणजे कोणता? हा आत्मा कसा आहे? अच्छेद्य, छेद्य म्हणजे तोडणे आणि अच्छेद्य म्हणजे तोडण्यासारखा नाही, अच्छेद्य आहे. अयम अदाह्य, अदाह्य म्हणजे तो जाळता येण्यासारखा पण नाही. अक्लेद्य अशोष्य, अक्लेद्य, क्लेद्य म्हणजे भिजवणे, तर अक्लेद्य म्हणजे न भिजवता येण्यासारखा आणि अशोष्य म्हणजे सुकवण्यासारखा देखील नाही. अयम नित्य सर्वगत, हा नित्य आहे आणि सर्वगत, गत म्हणजे जाणे, सर्व ठिकाणी आहे, सर्वत्र आहे, सर्व स्थानावर जाण्यासारखा आहे. अचलह, अचलह म्हणजे स्थिर आहे. स्थाणु, स्थाणूचाही अर्थ स्थिर या अर्थानेच होतो. सनातनः एव, तर कसं आहे? सनातन देखील आहे. सनातन म्हणजे पुराण असं आहे, पौराणिक असं आहे. बघूया, हा आत्मा न तोडता येण्यासारखा आहे.
हा आत्मा न जाळता येण्यासारखा आहे, हा न भिजवल्या जाणारा आहे, त्याचप्रमाणे हा न सुकवल्या जाणारा आहे. नित्य सर्व स्थानगत म्हणजे सर्वत्र अचल स्थिर आणि सनातन असा हा आत्मा आहे. मागील श्लोकामध्ये जे आलेलं आहे आत्म्याचं गुणवर्णन तेच इथे पुढे सांगितलेलं आहे. अच्छेद्य अयम अदाह्य अयम नैनन छिंदंती शस्त्राणी याचा उल्लेख करून हा आत्मा जो आहे हा शस्त्र छेदू शकत नाही, अच्छेद्य आहे, याला अग्नी जाळू शकत नाही. नैनम दहती पावक असं म्हटलेलं आहे. अक्लेद्य अशोष्य याला आप म्हणजे पाणी भिजवू शकत नाही. पाण्याने भिजवून टाकणे याचा अर्थ की पाण्यामध्ये ती गोष्ट एखादी विरघळून जाते, पण तसं नाही. आणि तिच्या जेव्हा ती विरघळते तेव्हा तिचा संपूर्णपणे नाश होऊ शकतो. अशी काही पाण्याची शक्ती वापरून देखील आत्म्याचा नाश होऊ शकत नाही. याला वारा शुष्क नाही करू शकत, म्हणून हा अशोच्य आहे. पृथ्वी आप तेज वायू या बळांनी जे पदार्थ किंवा आपण ज्याला मॅटर असं म्हणतो ना त्याचाच नाश होतो. ते तत्वरूप असेल तर त्याचा नाश कसा होईल? त्याचा नाश होणारच नाही. आत्मा हा तत्व स्वरूप आहे, त्यामुळे तो नित्य सर्वगत स्थाणू अचल अयम सनातन आहे. आता ह्या एकेका शब्दाचा अर्थ आपण बघूया. पहिलं म्हणजे नित्य आहे. नित्य म्हणजे काय? अविनाशी तत्व जे आहे त्याचं स्वरूप सांगणारं, त्याच्या सांगणारं हे पद आहे, त्याला नित्य असं म्हणतात. हे पद आधी पण सांगितलेलं आहे 20व्या श्लोकामध्ये. आणि सत तत्वाचा नित्यत्व हे देश काल तत्वावर अवलंबून असणारं असं नाहीये. हे पद या श्लोकांमध्ये मालिकेमध्ये या संपूर्ण श्लोकांमध्ये हे 5 वेळा आलेलं आहे. नित्य, नित्य म्हणजे सदैव असणार. त्यानंतर सर्वगत, सर्वगत म्हणजे खरं तर हे तत्व सर्वत्र आहे, सर्वत्र असणार आहे. 16व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की सत म्हणजे या तत्वाचा कुठेही अभाव नसतो, म्हणजे हे सगळीकडेच असतं. आणि अवयव विभागरहित आकाशासारखं अखंड असं हे तत्व आहे. 17व्या श्लोकामध्ये याचं वर्णन करताना सर्व मिदम ततम असं आलेलं आहे वर्णन. याचा अर्थ हे सर्व विश्वानी व्यापलेलं आहे. या श्लोकामध्ये सर्वगत असा हा शब्द या ठिकाणी त्यासाठीच वापरलेला आहे. स्थाणु, स्थाणु संस्कृतात स्थाणु, स्थाणु हा जो शब्द आहे ना हा वृक्षाकरता वापरतात. स्थाणु म्हणजे वृक्ष असा संस्कृतमध्ये समानार्थी शब्द आलाय. वृक्ष ज्याप्रमाणे एकाच ठिकाणी राहतो, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, तसा इथे अर्थ अपेक्षित आहे की स्थिर न हलणारे. एखादा पक्का रोवलेला स्थाणू म्हणजे खांब अशा अर्थाने पण वापरला जातो की जो खांब अजिबात हालचाल करत नाही. त्या स्तंभासारखा असणे म्हणजे स्थाणु. त्यात हालचाल न करणे हा त्या स्तंभाचा जो गुण आहे ना तो इथे वापरलेला आहे. तेवढ्यासाठीच तेवढंच फक्त वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. स्तंभ हा पदार्थ आहे, तसा हा पदार्थ नाही. जर का तो पदार्थ म्हणून जर स्तंभासारखा असता तर सगळीकडे असता तर आपण त्याच्यावर आपटलो असतो किंवा आपल्याला राहायला जागाच मिळाली नसती, कारण स्तंभ जर सगळीकडे असतात किंवा त्याला एखादा आकार पण असता. कोणतीही आकार असणारी गोष्ट ही सर्वव्यापी असू शकतच नाही. त्याचं सर्वव्यापीत्व हे जे काही आहे आकाशासारखं आहे. एखाद्या अणूच्या आत बाहेर सुद्धा सर्वत्र आकाश असतं, पण त्यामुळे एखादा खांब जसा न हालता स्थिर आहे त्यापेक्षा हे आकाश तत्व सर्वत्र विद्यमान असल्यामुळे पूर्णपणे स्थिर आहे असं म्हणायचं आहे. एखादा खांब झंझावाताने हलू शकेल, पण एखादा बळकट पदार्थाने जर त्याच्यावर आपण आघात केला तर तो हलू शकेल किंवा तुटू शकेल. पण जे तत्व सर्वत्रच आहे ते कुठेच नाही असं नाहीये. आणि ते कुठेच नाही असं नसल्यामुळे ते कुठेही हालू शकत नाहीत. आकाशाप्रमाणे हे सर्वत्र विद्यमान आहे आणि त्यामुळे ते स्थिर आहे आणि म्हणूनच त्याला स्थाणू अशी उपमा दिलेली आहे. अचलह, अचलह म्हणजे एका ठिकाणाहून उठून दुसऱ्या ठिकाणी न जाणारा आहे. प्राणी हे चल असतात आणि झाडं वगैरे हे सगळे अचल असतात. हे समजून हे तत्व देखील समजून घेण्यासाठी पुन्हा आकाशाचंच उदाहरण घ्यावं लागेल. एखादी गोष्ट एखाद्या जागेवरून जात असताना ती गोष्ट नसलेली जागा असण्याची आवश्यकता असते. आकाश कुठे जाईल? एका ठिकाणाहून उठून जाईल का? आकाश जसं स्थाणू आहे म्हणजे जे जागच्या जागी हालू शकत नाही, तसंच ते अचल पण आहे. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, कारण ते सर्वत्रच आहे.
आकाश हा पदार्थ नाही, ते सर्वव्यापी आहे, ते सर्वत्र आहे आणि ते तसं असल्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, कारण अशी जागाच नाही की ज्या ठिकाणी ते जाऊ शकेल आणि त्यामुळेच ते अचल आहे. आता या सगळ्या आपण जे काही आता विचार केला त्यावरनं आपल्याला असं वाटतं की आकाशालाच आत्मतत्व का म्हणू नये? आकाश आणि आत्मतत्व या दोघांमध्ये फरक समजले जाऊ शकतात. तो फरक काय आहे? दोन वस्तूंच्या मध्ये जी काही नाही अशी जी जागा असते ना, तिला आकाश तत्व म्हणतात. स्पेस. इंग्लिशमध्ये आपण त्याला स्पेस म्हणतो. त्यामुळे काही नसणं हे आकाशाचं वर्णन केलं जातं आणि सर्वत्र असणं हे परमतत्वाचं वर्णन केलं जातं. त्यामुळे आकाश सर्वत्र अभाव रूपाने असतं. ज्या ठिकाणी काही नाही त्या ठिकाणी देखील आकाश ही ही जी संकल्पना आहे ती असते. आणि सत जे आहे ते सर्वत्रच असतं. परमात्म तत्वामध्ये ही पूर्णता आहे, ती ज्ञान पूर्णता आहे. आकाशामध्ये ज्ञान शून्यता आहे. अर्थात ते जड आहे आणि ते ते जडत्व आकाश तत्वामध्ये आहे. सर्वगतः सर्वगतः म्हणजे काय? सर्व ठिकाणी विद्यमान असणारे, सर्व पदार्थांना आत बाहेर व्यापून राहणारे आकाशासारखेच पदार्थ स्वरूप नसलेले जे तत्व ते म्हणजे सर्वतत्व. सर्वगतः गत या शब्दाने जाण्याची क्रिया असं आपण म्हणतो. त्यामुळे सुद्धा पुन्हा एकदा कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं, की परमात्मा खरं तर परमात्मा हा सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. त्यामुळे एखादं घर रिकामं असेल आणि त्या घरामध्ये कोणीही प्रवेश करावा असं वाटतं. पण त्या एखादी गोष्टीची अशी कल्पना करत असताना त्या ठिकाणी कोणीतरी नसणं आवश्यक आहे. पण सुरुवातीला परमात्मा नव्हता असं वर्णन करू शकतच नाही. कारण परमात्मा पहिलेपासून सगळीकडे आहेच. हे तत्व सर्व गोष्टींच्या आत बाहेर सर्वत्र आहे असं म्हणावं लागेल. प्रवेश करणे, व्यापणे या सगळ्या काव्यमय कल्पना आहेत. आणि आपण ह्याचं वर्णन ऐकत असताना आपण टप्प्याटप्प्याने याचा विचार करणं फार आवश्यक आहे. अगदी पहिल्या मानल्या गेलेल्या ईशावास्योपनिषदामध्ये ओम ईशावास्यम इदम सर्वम असं वर्णन आलेलं आहे. ईश म्हणजे परमतत्वाने सर्व विश्व व्यापलं आहे असं त्यात वर्णन होतं. वास्य म्हणजे झाकलेले. तशा पण आपल्या या सर्व विश्वावरती परमेश्वराचे पांघरुण आहे. ही कल्पना कितीही गोड वाटत असली तरी ज्यावर आवरण आणि झाकण म्हणू शकतो किंवा पांघरुण हे काही घालायचं असेल तर ती गोष्ट आणि आच्छादन हे दोन्ही स्वतंत्र असावं लागतं. जी गोष्ट झाकायची आहे ती गोष्ट आणि आच्छादन ती त्यानंतर येईल असं क्रमाने येईल. तत्वदृष्टीने अनेक विसंगती निर्माण होतील. व्यापणं हा अर्थाने या अर्थाने जर आपण बघितलं तर देखील थोड्या अर्थाने इथे थोडा भ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी हे सर्वही मया कोण दिले या यापुढे जग निखिल माझेची होतले या चिद्विलासाला स्वीकारणं योग्य समजलाय. परमात्मा हा सर्व विश्वाच्या रूपाने प्रकट झाला आहे. पाणीच लाटेच्या रूपाने आकार धारण करतं. तुकाराम महाराजांनी हे परमतत्व प्रत्येक गोष्टीच्या आत बाहेर सर्वत्र सारखं आहे हे सांगत असताना श्रीकृष्णाच्या माखन चोरीचे जो प्रसंग आहे त्याचं उदाहरण दिलेलं आहे. गोपी आश्चर्य करतात की घराच्या दाराचे अडसर असताना, दार बंद असताना आणि आमची त्याच्यावर पाळत असताना हा आत जाऊन लोणी चोरतोच कसा? तेव्हा महाराज जणू मनातल्या मनात हसून त्यांच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, जैसा तैसा आहे अंतर्बाह्यकारी म्हणून या चोरी न सापडी. म्हणजे तो सर्वत्र आहे म्हणून त्याची चोरी सापडू शकतच नाही. पण या सर्व विवरणावरून सर्वगतम म्हणजे सर्वत्र त्याचं अस्तित्व आहे. या पलीकडे तो सगळीकडे विद्यमान आहे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. पुढचं तत्व आहे सनातन. हा शब्द देखील पुराण या अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो. सन किंवा सना या अव्ययांचा नेहमी नित्य असा अर्थ होतो. पूर्वापार जसा आहे तसा असा त्याचा अर्थ लावता येतो. सनातन धर्म किंवा तत्व याचं वर्णन करण्यासाठी इथे सनातन हा शब्द वापरला आहे असं वाटतं, पण तसं नाहीये. धर्म संस्कृती यांना निर्माण होणे, त्यांचा विकास होणे या या तत्वाला ते काहीच नाहीये. सनातन हे तत्व जाणणे, अनुभवणे, त्याचं आचरण करणे किंवा ऋषीमुनींनी जे काही विविध प्रयोग केले ते साधकांनी नंतर इतरांकरता उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये वेळोवेळी बदल, विकास घडत गेला.
पण तो सर्व त्याच्या बाह्यांगामध्ये. सनातन तत्व जे आहे ते ते अबाधित आहे. त्याचा काही त्यामध्ये काहीही बदल होत होत नाही. जेव्हा हा शब्द तत्वाला लावला जातो तेव्हा तो जसा आधी होता पुरातन काळी आणि जसा आता आहे तसाच आहे. यामध्ये विकास होणे, बदल होणे हे हा अर्थ अपेक्षित नाही. मग आता यांना काय सांगायचंय या श्लोकातून आणि त्यांनी काय सांगितलं आहे त्याचा आपण एक थोडक्यात विचार विमर्श करूया, की आतापर्यंत मुख्यतः आत्मतत्वासंबंधी जे काही जे अविनाशी आहे, अनेक प्रकारांनी सांगितलं आहे. या श्लोकामध्ये त्याच्या सर्व व्यापत्वाबद्दल देखील सांगितलेलं आहे. म्हणूनच तो सर्वगतः, स्थाणुः आणि अचल आहे असं सांगितलंय. या तत्वासंबंधी तिसरी महत्वाची धारणा म्हणजे एक अप्रमेय असा शब्द आहे आणि तो शब्द जो आहे तो 18व्या श्लोकामध्ये येऊन गेलाय आणि त्याला पुढल्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. ते बघूया. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अव्यक्तः अयम् अचिन्त्यः अयम् अविकार्यः अयम् उच्यते तस्मात् एव विदित्वा एनं न अनुशोचितुम अर्हसि. अयम अव्यक्तः, हा अयम म्हणजे हा म्हणजे कोणता आत्मा कसा आहे अव्यक्त आहे. अयम अचिंत्य, अचिंत्य म्हणजे हा अचिंत्य चिंतन करण्याच्या पलीकडला आहे. अयम अविकार्य उच्यते, अविकार्य म्हणजे विकार रहित असा आहे असं म्हटलं जातं. उच्यते म्हणजे म्हटलं जातं. तस्मात म्हणून एनम एव विदित्वा, याला असं विदित्वा म्हणजे जाणून, अनुशोचितुम न अर्हसी, शोच करणे म्हणजेच शोक करणे उचित नाही. हा आत्मा अव्यक्त आहे, हा अचिंत्य आहे, तसाच हा विकाररहित आहे असं म्हटलं जातं. म्हणूनच याचा शोक करणे तुला उचित नाही. आत्मतत्वाबद्दलच्या ज्या 3 महत्वाच्या धारणा सांगितल्या आहेत त्यामधली सर्वात महत्वाची म्हणजे हे नित्य अविनाशी आहे. हे तत्व कसं आहे तर नित्य अविनाशी आहे. हे वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेले आहे. सर्वव्यापी आहे हे पण सांगितलेलं आहे. पण आता अप्रमेय म्हणजे कुठल्याही प्रमाणांनी ते सिद्ध करता येत नाही हे इथे सांगितलंय. हे सांगण्यासाठी अव्यक्त आणि अचिंत्य असे 2 शब्द वापरले आहेत. आता अव्यक्त म्हणजे काय? बरेच लोक म्हणतात की बरेच लोकांची धारणा अशी असते आणि ते म्हणतात की तुम्ही सारखा देव 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 म्हणता ना तर मग देव दाखवा ना कुठे आहे तर देव. देव आत्मा सगळीकडे असतो तर तो दिसत का बरं नाही? मग त्यावर उत्तर म्हणजे भक्त मंडळी काय सांगतात की तुमची श्रद्धा असेल आणि विश्वास असेल तर तुम्हाला तो दिसेल. असं म्हणत असताना त्यांनी कोणी म्हटलंय ना त्यांना देखील तो दिसत नाही. मग कुठल्या प्रकारची श्रद्धा पाहिजे तर प्रल्हादासारखी श्रद्धा पाहिजे. त्याच्या वडिलांनी हिरण्यकश्यपूने त्याने विचारलं की कार्ट्यास विष्णू विष्णू सारखा करतोस तो कुठे आहे तो विष्णू. विष्णू या शब्दामध्ये विश्व म्हणजे विश्वात प्रवेश करून राहिला असा शब्द आहे. त्यानुसार प्रल्हाद म्हणतो की तो सर्वत्र आहे. मग या खांबात तो आहे का असं जेव्हा हिरण्यकश्यपूंनी ओरडून विचारलं तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला हो आहे. हिरण्यकश्यपूने चिडून त्या खांबाला लाथ मारली आणि खरं तर ही लाथ त्याने आपल्या कृतीने प्रल्हादाच्या त्या श्रद्धेला मारली होती. पण भक्तांचं संरक्षणाचं ब्रीद घेतलेल्या भगवंताने त्या खांबातून आपलं दर्शन दिलं. एका प्रकारे हे दाखवलं की ते तत्व जर सर्वत्र आहे तर ते इथे देखील आहे. आता लोक यावर म्हणतात की आम्ही खांबाला जर लाथ मारली तर आम्हाला ते का दिसणार नाही का? आम्हाला दिसेल का? ते प्रकट होईल का? त्याला उत्तर असं आहे की तुम्ही हिरण्यकश्यपू असाल तर दिसेल. पण त्यासाठी हिरण्यकश्यपू इतका पूर्णपणे अविश्वास दाखवणं गरजेचं आहे किंवा तुम्ही जर प्रल्हाद असाल म्हणजे पूर्ण विश्वास जर तुम्हाला असेल तर तुम्हाला दिसेल. नाहीतर जर तुम्ही लाथ मारून मारून तुमचे पाय दुखतील पण तुम्हाला ते तत्व काही दिसणार नाही. आता हे सगळे शाब्दिक तर्क वितर्क आहेत. पण परमात्मा दिसत का नाही याचं उत्तर असं आहे की तो अव्यक्त आहे. आकाश सगळीकडे आहे. प्रत्येकाच्या अवतीभोवती आत बाहेर कुणीही पाहिलं नाही ते आकाश तत्व सर्वत्र आहे. कारण ते अव्यक्त आहे. म्हणजे नाही त्याला आपण आकाश म्हणतो. आपण सगळं जिकडे बघतो आहे ना सर्वत्र तिथे आकाश तत्व असतंच. पण आकाश नावाची कोणती गोष्ट कोणी आतापर्यंत पाहिली आहे का? नाही. ती तर पाहिली नाहीच आहे. परमतत्व हे देखील सर्वव्यापी आहे. कारण त्याला पदार्थ स्वरूप असं आकार नाहीये. त्यामुळे ऊर्जा देखील ऊर्जा म्हणजे एनर्जी ज्याला आपण म्हणतो ती त्याची अभिव्यक्ती आहे. त्यातून तो दिसतो.
पण ते ऊर्जा स्वरूप असलं तरी पण ते ज्ञानेंद्रियांना जाणवत नाही, कारण ते संवेदनांच्या पलीकडे आहे. ते दृश्य नाही, ते व्यक्त नाही, ते अदृश्यही. तसेच ते अदृश्य असल्यामुळे अदृश्य या शब्दापेक्षाही ते पलीकडचं आहे. या ठिकाणी नाकाने त्याचा गंध घेता येत नाही, स्पर्श चव या प्रकारांनी त्याला आपण जाणून घेऊ शकत नाही. जसं फूल असं आपण जेव्हा म्हणतो त्याला स्पर्श करतो, त्याचा सुगंध घेतो, तर आपल्याला अनुभव येतो. पण हे त्यामुळेच ते फूल आहे हे त्याचं प्रमाण आहे. पण आत्मतत्व हे ज्ञानेंद्रियांच्या संवेदनांनी देखील आपण समजू शकत नाही. त्यामुळे दृश्य विश्वातील कोणत्याही गोष्टींनी त्यांना आपण अनुभव घेऊ शकत नाही. मी अनुभवला आहे असं आपण प्रमाणित पण करू शकत नाही. म्हणूनच त्याला अप्रमेय असं म्हणतात. हे अप्रमेय असण्यामागे कारण हे आहे की त्याचा इंद्रियांनी आपल्याला अनुभव घेता येत नाही, कारण ते अव्यक्त आहे. आणि म्हणूनच अव्यक्त हा शब्द अप्रमेय हे तत्व सांगतो. दुसरं आहे अचिंत्य. जी गोष्ट अनुभवली असेल, जी आपण ज्याचं प्रमाण आपल्याला माहिती आहे, त्याचा संस्कार आपल्या अंतःकरणावर उमटत जातो आणि त्या संस्काराने विचारांच्या माध्यमातून आपण त्या गोष्टीचं चिंतन करत राहतो आणि मग ती गोष्ट अशी आहे तशी आहे असा आपण विचार करतो. पण जर कुठलाच संस्कार नसेल, अनुभव संस्कार नसेल, तर मग आपण त्या तत्वाचं चिंतन करू शकत नाही. अशा प्रकारे हे तत्व अचिंत्य आहे, कारण ते अव्यक्त आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याकरता बऱ्याच ओव्या दिलेल्या आहेत. हा तर्काची ये दिठी गोचर नोहे किरीटी, ध्यान याची ये भेटी उत्कंठाव आहे. हा सदा दुर्लभू मना आपू नोहे साधना, निस्समूहा अर्जुना पुरुषोत्तमू. एक 149 नंबरचा हा श्लोक आहे. हे सगळं सांगत असताना अविकार्य अहम, अविकारी असं हे तत्व आहे. म्हणजे यात कुठलाही बदल करता येणं शक्य नाही. म्हणजे जन्म होणे, वाढणे, क्षय होणे, नाश होणे या कुठल्याही प्रकारचा विकार यात नाही. हे तत्व अविनाशी आहे, हे अविकारी आहे. त्यामुळे अविनाशत्व यामध्ये आपोआपच येतं. अविकारी असणे म्हणजे अविनाशी आहे हे अगदी सरळ सरळ मान्य करता येतं. तस्मात हा शब्द इथे वापरला आहे. तस्मात म्हणजे यासाठी की या ठिकाणी आता सर्व प्रकारच्या या आत्मतत्वाबद्दल असलेल्या ज्या काही गुणवर्णन आहेत या ठिकाणी या संपल्या आहेत. आणि इथे सर्वात शेवटी भगवंत सांगतात की एवं विदित्वा एनम न अनुशोचितुम अर्हसी. आणि म्हणूनच हे अशा पद्धतीने असल्यामुळेच तुला शोक करणे योग्य नाही. यामध्ये सांख्य योगातल्या आत्मतत्वाच्या सगळ्या धारणा सांगून झाल्या. आणि या धारणा जर तुला आता पचत नसतील आणि सामान्य धारणांनी जर तुला आता शरीराच्या पलीकडे येण्या जाण्याचं जर बघायचं असेल, जडवाद्यांपणे जर विचार करायचा असेल, तर तू स्वतंत्र आहे. पण त्या दृष्टीने विचार करताना देखील तुला शोक करणं योग्य नाही. हे सांगत असताना पुढच्या श्लोकांमध्ये त्यांनी काही झालं तरी तू शोक करू नकोस हे अर्जुनाला सतत सतत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी 25व्या श्लोकापर्यंत आपण आलोय. आता मला वाटतं वेळ नाहीये, वेळ संपली आहे. 10 मिनिट आहे, एक श्लोक होऊन जाईल. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं, तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. अथ च एनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं, तथापि त्वं महाबाहो न एवं शोचितुम अर्हसि. च अथम त्वं एनम. आणि जर तू एनम म्हणजे याला म्हणजे आत्म्याला, नित्यजातम नित्यमृतम, नित्य जन्माला आलेला आणि नित्य मृत, नित्य मरणारा आहे असं मन्यसे म्हणजे असं मानत असशील, तथापि तरी देखील हे महाबाहो एवं शोचितुम न अर्हसी, असा शोक करणं तुला उचित नाही असं इथे भगवंत सांगतात. म्हणजे परमतत्वाचं स्वरूप सांगत असताना या आणि याच्या पुढच्या श्लोक प्रवाहांमध्ये एक वेगळी विचारधारा त्यांनी सांगितली आहे की परमात्मा अज म्हणजे जन्मरहित आहे, अविकारी आहे, त्यात कुठलाही बदल होत नाही, हे आतापर्यंत सांगितलेलं आहे. किंवा तू जर आत्मा असं समजत असेल की आत्मा, आता ते पुढे म्हणतात की जर तुला असं वाटत असेल की आत्मा हा नित्य आहे, जन्मतो आणि नित्य मरतो, असं जरी जर तुला वाटत असेल तरी पण तू शोक करण्याचं कारण नाही. कारण तू जर असं मानत असलास
दृश्याला जर चैतन्य मानत असला तर जे येत आहे ते जाणारच आहे, मग तू रडतो कशाला, त्याचा श्लोक तू कशाला करतो, असं त्यांना इथे सांगायचं आहे. आणि या सर्व माध्यमातून तू शोक करू नको असं इथे ते म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गंगाजल त्याचा जो प्रवाह आहे तो अखंड आहे, तो नित्य आहे, पण प्रत्येक पाण्याचा थेंब दिसतो आणि जातो, या सर्व बिंदूंमुळे नित्य प्रवाह तयार होत असतो. तसा हा दृश्य जीवन प्रवाह आहे आणि असा हा वाहत आला आहे आणि वाहतो आहे आणि पुढे वाहणार पण आहे. आणि जे वाहत आहे त्याबद्दल रडणं योग्य नाही. जे आदी नाही खंडले समुद्रे तरी असे मीनले आणि जातची मध्ये उरले तिसे जैसे. प्रवाहाच्या सुरुवातीपासून ते अखंड चालत आले आहे. समुद्रात गेल्यावर प्रवाह कुठे जातो ते कळत नाही आणि मध्ये जाताना तो दिसत असतो. या आदी मध्य अंतामध्ये प्रवाह जो आहे तो सजीवांच्या ठिकाणी दिसतो. तो वस्तुतः त्यांच्या शरीरांशी संबंधित आहे, पण तू जो आत्मा म्हणतो आहे त्याला आदी मध्य अंत आहे असं म्हणायचं असेल तरी तू तसं म्हटलं तरी पण चालेल. तुला चुकीचं बोलायचं असेल तर चुकीचं पण बोल, पण तू शोक करू नकोस, कारण त्याने तुला समजावून काहीच सांगता येणार नाही आणि समजून घेता पण येणार नाही. आणि या सर्व गोष्टींकरता तू शोक करू नकोस हे वारंवार त्यांना सांगायचं आहे. त्याचा पुढचा श्लोक, जातस्य हि ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. कारण ही जातस्य ध्रुवः मृत्यू, कारण जन्मलेल्याला मृत्यू निश्चित आहे. मृतस्य ध्रुवम जन्म, आणि मृत्यू पावलेला जन्म पुन्हा आहे. तस्मात अपरिहार्य अर्थे, अपरिहार्य अशा या ज्या गोष्टी आहेत त्याकरिता शोचितुम त्वम न अर्हसी, तुला शोक करणे अजिबात योग्य नाही. जन्माला आलेला प्रत्येकच जो आहे शरीर आहे त्याला मृत्यू आहे, हे अपरिहार्य आहे, त्यामुळे तू शोक कशाला करतोस असं त्यांना सांगायचं. त्या ठिकाणी एक सुंदर उदाहरण आहे आणि मग त्याने आपण आपलं आजचं सेशन संपवूया. कलावती देवी ज्या आहेत त्या 6-7 वर्षाच्या असताना त्यांचे वडील त्यांना प्रवचनाला घेऊन जायचे, कीर्तनाला घेऊन जायचे. आषाढी एकादशीचं कीर्तन एकदा सुरू होतं आणि ते कीर्तन ऐकून त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यात त्यांनी ऐकलं की जीवन हे बुडबुड्यासारखं असतं. बुडबुडा निर्माण होतो, मोठा होतो आणि फुटतो. ते ऐकल्यानंतर त्या अंगणामध्ये पावसाचे पाण्याचे बुडबुडे पाहत बसल्या. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी विचारलं की इतक्या वेळ झाला तू काय बघते आहेस? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, हरदासांनी सांगितलेले मी बुडबुडे जे सांगितलेले आहेत ना ते मी बघते आहे. इतका वेळ पाहून तुला काय कळलं असं वडिलांनी विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या, 6-7 वर्षाची ही बालिका म्हणते, अण्णा हा लहान बुडबुडा आहे म्हणजे तो मी, हा मोठा बुडबुडा म्हणजे तुम्ही आणि फुटलेला बुडबुडा म्हणजे आजोबा, असा मी अर्थ घेतलेला आहे. अशा प्रकारे संतांचं जे जीवन असतं ना ते परमार्थांचं ऍक्च्युअली प्रॅक्टिकल रूप आहे. माणूस आपण काय करतो, फक्त ऐकतो आणि सोडून देतो, पण त्या गोष्टींचं चिंतन जे करतात ना ते संत महात्मे मंडळी करतात. संतांच्या अंतःकरणावर त्याचे विचार खोलवर उमटलेले असतात आणि त्या तत्वज्ञानाला ते आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानेश्वर महाराज देखील तेच म्हणतात की सूर्य उदयाला आलेला अस्त पावणार आहे, जन्माला आलेला शरीर मृत्यूला जाणारच आहे आणि अस्ताला गेलेल्या सूर्याचा पुन्हा उदय आहे, त्याचप्रमाणे पुनर्जन्म देखील आहेच. हे सांगत असताना सूर्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याला उदय नाही आणि त्याला अस्त नाहीये. चैतन्याच्या दृष्टीने जन्म मृत्यू नाहीये,